2025-26च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ होत आहे। आकाशात स्वच्छंदपणे विहार करतो तो विहंग, स्वकष्टाने जो आपला दाणा पाणी मिळवतो तो विहंग, एवढंच नव्हे तर स्वकष्टाने आपल्या निवासाची देखील सोय करतो तो विहंग, आपल्या पिलांना मायेच्या पंखाने मोठा करतो तो विहंग, आपल्या पिलांच्या पंखात बळ निर्माण करतो तो विहंग। आणि एकदा का या पिलांच्या पंखात ताकद भरून ते पिलू स्वावलंबी झाले की अलगद त्याच्या मायापाशातून दूर होतो तो देखील विहंग। अशा सर्वांगीण विकासाचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या विहंगाचं प्रतीक असणारे आमचे विद्यार्थी, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या वाटेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम। म्हणूनच आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नाव आहे विहंग विहंग विहंग। कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मित्रांनो, सुरू करूया आजचा कार्यक्रम। बरं का मित्रांनो, आषाढ महिना सुरू झाला की आषाढी एकादशीची चाहूल रंगाकडे। मित्रांनो, इंद्रधनुष्यात जसे वेगवेगळे सुंदर रंग बघायला मिळतात ना, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नृत्यकला आपण बघतो। भारत हा वैविध्यतेने नटलेला सुंदर देश आहे। प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र अशी खासियत आहे, स्वतंत्र अशी स्वतःची कला आहे, संगीत आहे, नृत्य शैली आहे। तसंच तामिळनाडूची पण एक अभिजात नृत्य शैली आहे। अगदी बरोबर। आता आपण वळतोय तामिळनाडू या राज्याकडे, ज्यामध्ये देवभक्ती, शिस्त यांचे प्रतीक असलेलं भरतनाट्य